संध्यापोळ कुकिंग क्लासेस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। चला तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल बैंगन मसाला। बैंगन मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य 250 ग्रॅम वांगे घेतलेले आहेत, ते छोटी आकाराची घेतलेले आहेत, त्याला कट मारून डीप फ्राय केलेले आहेत। ज्यांना तेलात तळलेलं चालत नाही त्यांनी थोडंसं वांग्याला कट मारून थोडंसं तेल लावायचंय, मीठ लावायचंय आणि थोडंसं परतून घ्यायचे तव्यावरती किंवा कढईमध्ये। तसे मी वांगी हे पावशर डीप फ्राय करून घेतलेले आहेत आणि ब्राउन ग्रेव्ही ही हाफ घेतलेली आहे। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे, 1 टेबलस्पून क्रीम घेतलेली आहे, कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे। चला तर बनवूया रेस्टॉरंट स्टाईल बैंगन मसाला। गॅसवरती पॅन ठेवायचा आहे गरम करायला आणि आपण ही जी हाफ ब्राउन ग्रेव्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये अगोदरच बेस बनवताना ब्राउन ग्रेव्हीचा बेस बनवतानाच आपण भरपूर तेल टाकलेलं होतं, त्यामुळे आता तेल टाकायची आवश्यकता नाही। आता ब्राउन ग्रेव्ही टाकल्यानंतर थोडंसं गरम पाणी केलेलं आहे, गरम पाणी टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचंय। आता पावशर वांगी घेतलेले त्याच्यामुळे ब्राउन ग्रेव्ही हाफ घ्यायची आहे आणि जर अर्धा किलो वांगी घेतली असतील तर तुम्ही फुल ब्राउन ग्रेव्ही घ्यायची आहे आणि बैंगन मसाला बनवायचा आहे। आता पाणी टाकल्यानंतर गरम मसाला टाकूया, गरम मसाला टाकल्यानंतर किचन किंग मसाला टाकूया आणि 2 मिनिट परतून घेऊया। आता हे मसाले परतून झाल्यानंतर या स्टेपला तुम्ही चेक करायचं आहे की तिखट कमी असेल तर तुम्ही गरम मसाला जास्त टाकू शकता, किचन किंग मसाला जास्त टाकू शकता आणि वाढवू शकता, तिखटपणा वाढवू शकता। थोडंसं मीठ टाकूया, आता मसाला चांगला परतून झालेला आहे। आता आपण डीप फ्राय करून घेतलेले वांगी ह्यामध्ये टाकूया, दोन मिनिटं परतून घेऊया। आता वांगी चांगले परतून झालेले आहेत 2 मिनिटापर्यंत आणि आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बटर टाकूया, बटर टाकल्यानंतर कसुरी मेथी टाकूया आणि क्रीम।
आता हे तेल सुटूपर्यंत आपण 2 मिनिटं परतून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा आहे. हा झाला रेस्टॉरंट स्टाईल बैंगन मसाला.